या काळ्या डब्यावर हात मारला की समोरच्या काळ्या डब्यावर काहीतरी लागतं म्हणून निष्फळ प्रयत्न चालू होते. निखिलसाठी गवारची भाजी आणि बाजरीची भाकरी होती. माझ्या आणि सखीसाठी मस्त कोथिंबीरचे थालीपीठ आणि खवापोळी होती. त्यासाठी खवा साखरेत भाजून घेतला आणि मस्त खवापोळी केली. हे तांदूळ धुवायचं तुमच्याकडे आहे का? हे खूप युजफुल आहे. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आधी नाही नाही म्हटलं, पण नंतर खूप आवडीने थालीपीठ खाल्लं सखीनी. मलाही ते खूप आवडतं म्हणून मी पण खाल्लंय. तोपर्यंत निखिलने सखीला सांभाळायची जबाबदारी घेतली. त्यानंतर आईला वस्तू घे घे करत वस्तू देते, लगेच ओढून घेते. मात्र तीच वस्तू पापाने मागितली की लगेच देते. एव्हाना आम्हाला झाडांना पाणी घालायला किती आवडतं हे तुम्हालाही कळलं असेल ना. तिच्या बोरणांसाठी या पतंग तयार केल्या. तोपर्यंत बापलेकीने मुक्कार मस्ती केली आणि लगेच खिडकीतून वस्तू बाहेर फेकण्याचा कार्यक्रम सुरू झाला. वस्तू निघत नाहीये म्हणून रडरड सुद्धा केली. माझं पार्सल आलं होतं Amazonचं. त्यात होतं स्टिविया आणि आम्ही मेडिसिन परत घेणारे विटॅमिनच्या आणि ओमेगा ऑइलच्या. बोरणांसाठी थोडं डेकोरेशनचं सामानही आणलं होतं. पालक खिचडी केली सखीसाठी संध्याकाळी. मस्त शिवाजी महाराजांची गोष्ट ऐकत ती पण झोपी गेली.